नमस्कार, मी कोमल. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मी आज दाखवत आहे बेसनचे लाडू. रवाळ आणि टाळ्याला न चिटकणारे. तर कढईमध्ये 2 चम्मच तूप घालत आहे. तुपामध्ये मी बेसन भाजून घेणार आहे. तर मी 1 किलो बेसन घेतलं आहे. चण्याची डाळ 1-2 मिनिटं भाजून मी चक्कीवर दळायला दिलं होतं. हे पीठ थोडंसं जाडसर असतं. चक्कीवाल्यांना जर तुम्ही सांगितलं लाडूचं पीठ करून द्या, तर ते देतात बरोबर. तर तुपामध्ये आता पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे. पीठ भाजताना कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं आहे, कारण ते तळ्याला चिटकू शकतं. परत एकदा थोडंसं मी तूप घालत आहे, अंदाजे 4 चम्मच. थोडं-थोडं तूप घालून पीठ चांगलं भाजून घ्यायचं. पीठ चांगलं भाजलं असेल, तर लाडू चांगले रवाळ आणि टाळ्याला चिटकत नाहीत. पीठ चांगलं भाजत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. कारण हे तळ्याला चिटकू शकतं. दिवाळी म्हटलं की सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे बेसनचे लाडू. तुम्हाला बेसनचे लाडू आवडतात का? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर परत एकदा 4 चम्मच मी तूप घातलं आहे आणि परत एकदा मिक्स करत आहे. तूप घालताना माझ्याकडून व्हिडिओ प्ले झाला नाही. तर असं कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं आहे. जसं-जसं पीठ चांगलं भाजलं जाईल, तसंच ते थिक होत जाईल. तुम्ही बघू शकता आता ते जाडसर झालं आहे. असंच टेक्स्चर आपल्याला हवं आहे. पीठ भाजायला 15 मिनिटं तरी लागली आहेत. तुम्ही बघू शकता पीठ थोडं जाड झालं आहे, म्हणजेच तूप पूर्ण सोकून घेतलं आहे. अजून आपण 5 मिनिटं चांगलं भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता पिठाचा रंग थोडा लालसर झाला आहे. बेसनचे लाडू बनवताना सुगंध एवढा दरवळतो, की शेजारच्यांना सुद्धा कळतं, की आज ह्यांच्याकडे बेसनचे लाडू बनत आहेत. बरोबर ना? पीठ चांगलं भाजून झालं आहे. आता मी परातीत काढून घेते. तर सर्व भाजलेलं पीठ मी परातीत काढून घ्यायचंय. यात आता आपण पिठी साखर घालत आहोत. पिठी साखर मी 1 डब्बा घातला आहे. जसं तुम्हाला गोड आवडतं तसं तुम्ही घालू शकता. थोडं-थोडं करून पिठी साखर घालणार आहेत. पिठी साखर घातल्यानंतर असं चांगलं मिक्स करून घ्यायचे. परत 1 डब्बा पिठी साखर यात मी घालत आहे. अर्धा चम्मच वेलची पूड घालत आहे. त्यात मी जायफळ सुद्धा किसून घातलं आहे. आता 2-3 चम्मच चारोळीचे घालत आहे. चारोळी घातल्यामुळे थोडंसं क्रंचीनेस येतं म्हणून घालते. तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता, नाही तर नाही. ते ऑप्शनल आहे. परत एकदा आपण सर्व मिक्स करून घेऊया. बेसनचं पीठ खूप गरम असल्यामुळे तुम्ही हे चमच्यानेच मिक्स करा, कारण हात भाजू शकतो. मी यामध्ये 2 डब्बे पिठी साखर घातली आहे. पिठी साखर आणि वेलची पूड घातल्यानंतर पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला असं पसरवून ठेवायचं आहे परातीत आणि थंड करायला ठेवायचं आहे फॅनखाली. थोडं थंड झाल्यावर म्हणजेच थोडंसं कोमट असल्यावर आपल्याला लाडू वळायचे आहेत. पीठ आता थोडंसं थंड झालं आहे, तर मी थोडं पीठ घेऊन बघते की लाडू वळतायत का? तुम्ही बघू शकता लाडू एकदम छान प्रकारे वळले जातायत. तर असेच सर्व लाडू बनवून घेऊया. यावर मी चारोळी ठेवत आहे, म्हणजेच दिसायला सुद्धा छान वाटतात. तर मी असे सर्व लाडू वळून घेते. तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने असे बेसनचे लाडू करून बघा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा लाडू कसे झाले आहेत. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. पूर्ण हो तुमच्या सर्व इच्छा ही स्वामींकडे प्रार्थना. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक यू.